महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज अर्जांची छाननी केली जाणार। अर्ज छाननीकडे उमेदवारांचं लक्ष। मुंबईमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ॲक्शन मोडवर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बंडखोरांसोबत बैठका होण्याची शक्यता। कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार। तर या बैठकीमध्ये बंडखोरांना आवरणावरती तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा केली जाणार। मुंबईमध्ये राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरती होणार मंत्रिमंडळाची बैठक। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक काळामध्ये राज्यातील वरिष्ठ नेत्यांना प्रचाराला आणण्यासाठी महायुतीची आज बैठक। बैठकीमध्ये महायुतीच्या मोठ्या नेत्यांना कोणत्या नेत्यांना आमंत्रित करावं यावरती चर्चा केली जाणार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजितदादांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेचे 61 शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केलं जाणार। राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी उमेदवार ठरवू शकत नाहीत। विकास कामं काय करणार? काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा महायुतीवर निशाणा। स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ न शकणारे कोल्हापूरकरांना काय न्याय देणार? सतेज पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल। मनसे नेते अमित ठाकरेंकडून विविध मनसे शाखांना भेट। दादरमधील यशवंत किल्लेदार यांच्या शाखेला देखील अमित ठाकरेंकडून भेट। ज्या लोकांनी बंड केलं ते 16 तारखेला पस्तावतील, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीसाठी मनसेकडून यादी जाहीर। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर भाजपकडून डावललेले माजी नगरसेवक मनसेच्या गळाला। मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली। नरेंद्र मेहता यांच्याकडून घोषणा। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती न करता भाजप स्वबळावर लढणार। तर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अहंकार आणि घमेंडीमुळे युती तुटल्याची प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीसाठी आम्ही प्रयत्न केले। काही कारणास्तव दुर्दैवाने युती झाली नाही। खासदार भागवत कराड यांची प्रतिक्रिया। तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या चांगल्या जागा निवडून येतील, खासदार भागवत कराड यांना विश्वास। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विचारांचा मेळ घालण्याचा काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मित्रपक्षांकडून निवडणुकीसंदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये महायुतीच्या सर्वच पक्षांचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय। भाजप 65 पैकी 64 जागांवर लढणार असून आरपीआय 1 जागा लढवणार। शिंदेंची शिवसेना संपूर्ण 65 जागांवर निवडणूक लढवणार, तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढणार। सांगली महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती निवडणूक लढवणार। 33 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर। सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील, माजी खासदार संजय काका पाटील यांना विश्वास। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून 165 जणांना एबी फॉर्मचं वाटप। भाजप शिवसेना युतीसाठी आम्ही देखील अजून सकारात्मक आहोत, भाजपचेच शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचं वक्तव्य। अजूनही प्रदेशावरून आदेश आला तर आम्ही आमचे काही उमेदवारांचे अर्ज माघारी घेऊ, धीरज घाटे यांची माहिती। ठाण्यामध्ये युवा चेहऱ्यांना उमेदवारी नाकारल्यानं अनेक युवासेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नाराज युवा सैनिकांकडून बॅनरबाजी करत नाराजी व्यक्त। निष्ठा हरली पण स्वाभिमान अजून जिवंत असल्याचा बॅनरवर आशय। अकोल्यामध्ये भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची युती। भाजप 66 तर दादांची राष्ट्रवादी 14 जागा लढवणार, तर शिंदेंची शिवसेना स्वबळावरती 73 जागा लढवणार। ठाकरेंची सेना स्वबळावरती 55 जागा लढवणार, तर एमआयएम 37 जागा आणि काँग्रेस तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी 76 जागांवर लढणार। नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये गोंधळ। एबी फॉर्म देण्यावरून कैलास हिरे आणि सीमा हिरे यांच्यामध्ये बाचाबाची। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरपीआय आमचा घटक पक्ष, त्यांना काही जागा द्यायचं ठरलं होतं, किशोर शितोळेंचं वक्तव्य। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून युती तोडण्यात आली आहे, भाजपच्या किशोर शितोळे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेनेमध्ये उमेदवारी वाटपावरून माजी महापौरांमध्ये नाराजी। निवडणुकीपूर्वी सेनेमध्ये प्रवेश केलेल्या 8 माजी महापौरांमध्ये नाराजी। उमेदवारीसाठी पक्षप्रवेश केलेल्या 8 पैकी मोजक्यांनाच उमेदवारी। नंदकुमार घोडेले
विमलताई राजपूत आणि कलाताई ओझा यांना निवडणुकीत संधी नाकारली। पुण्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार बाबू पठारेंच्या मुलाला आणि सुनेला भाजपकडून उमेदवारी। सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4, ऐश्वर्या पठारे यांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी। बाबू पठारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार तर मुलगा आणि सून भाजपचे उमेदवार। शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती होण्याची अजूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आशा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नांदेड महानगरपालिकेसाठी 65 ठिकाणी उमेदवार, तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमचं बोलणं झालंय, तोडगा निघेल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा यांची माहिती। सांगली महापालिकेसाठी होणार पंचरंगी लढत, भाजप शिंदेची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार, तर काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी, मनसे ठाकरे बंधूंनी एकत्र। कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपच्या सागर सिंह यांना उमेदवारी नाकारली। सागर सिंह यांच्या जागी नितीन चौहान यांना उमेदवारी, तर माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी अफवा, मी पक्षासोबत आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेन, सागर सिंह यांची माहिती। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या आक्षेपानंतर अजय सरकार यांची उमेदवारी नाकारण्यात आली। अजय सरकार यांच्या जागी रॉबिन विश्वास या कार्यकर्त्याला उमेदवारी, त्याचबरोबर प्रभाग 3 मधून पूजा पोतराजे आणि चंद्रकला सोयाम यांनाही उमेदवारी। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 78 जागांवर स्वबळावरती लढणार। येत्या 2 दिवसात भाजपच्या नाराजांची समजूत काढली जाणार, भाजप नेते शेखर इनामदार यांची माहिती। छत्रपती संभाजीनगर नंतर ठाण्यात देखील आरपीआयचं भाजप विरोधात आंदोलन। आरपीआय आठवले गटाला एकही जागा न दिल्यानं यावेळेस भाजपच्या विरोधात हे सगळेच कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये दिव्या मराठे यांचं उपोषण सुरू। प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी नाकारल्यानं उपोषण, तर स्वीकृत नगरसेवक पद देण्याची देखील मागणी। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 8 ठिकाणी बंडखोरी। प्रभाग क्रमांक 106 मधून मनसेच्या सत्यवान दळवींची बंडखोरी। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी। ठाकरेंच्या शिवसेनेचे हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात सूर्यकांत कोळींचं बंड। ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळींचं बंड, मी निवडून आलो तरी मातोश्रीवरती जाऊन विजय समर्पित करणार, कोळी यांचं वक्तव्य। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये ऐनवेळेस दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं भाजपच्या उदय भालेराव यांचा संताप। निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी रात्री सांगितलं तयारी करा, मात्र सकाळी दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं भालेराव यांचा संताप। जळगावमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराच्या अर्जाला ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा एबी फॉर्म जोडल्याची तक्रार। स्वराज्य शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार। मिरजेतील एकाच प्रभागातील 2 भावांच्या उमेदवारीच्या दावेदारीमुळे निर्माण झालेला पेच अखेर सुटला। अजित पवारांनी अखेर मैनुद्दीन बागवान यांना पुरुष गटातून तर जमील बागवान यांच्या पत्नी झारीना बागवान यांना महिला गटातून उमेदवारी दिली आहे। धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांचा भाजपात पक्षप्रवेश। रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांचा प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल। आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली अनिल परबांची भेट। अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली। वरुण सरदेसाईंनी अनिल परब यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत। आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी अनिकेत देशमुखांच्या कार्यकर्त्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं प्रकरण। शेकापच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्यामध्ये बैठक, तर अनिकेत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोप बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी फेटाळले। मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या वनिता बने यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली। भाजपकडून बने यांची मुलगी श्रद्धा बने हिला महापालिकेचं तिकीट न मिळाल्याच्या धक्क्यातून वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला होता। राज्यातील पहिला बिनविरोध नगराध्यक्षांसह नगरसेवक असलेल्या दोंडाईचा पालिकेमध्ये पदग्रहण सोहळा। विधिवत पूजा करून नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी स्वीकारला आहे पदभार। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र, तर काँग्रेसची वंचित सोबत आघाडी। काँग्रेसचे वंचित बहुजन आघाडी सोबत महापालिकेमध्ये 31 जागांवरती उमेदवार। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची ठाकरे बंधूंवर टीका। ठाकरे बंधूंनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेत। विजय चौधरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल।
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी मिलिंद कांबळेंची नियुक्ती, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नियुक्ती जाहीर। राखी जाधव यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद कांबळेंवर जबाबदारी। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन अखिलपीठाकडून जामीन मंजूर। सरकारी सदनिका लाटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना सुनावण्यात आली होती शिक्षा। माजी नगरसेवक अनिल कोकिळे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे ज्येष्ठ शिवसैनिकांचा संताप, अनिल कोकिळे यांनी दिलेलं साहित्य शिवसैनिकांनी जाळलं। लातूरमध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी 15 दिवसात भाजपची साथ सोडली, एबी फॉर्म न मिळाल्याची यावेळेस कुणकुण लागताच कांबळेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। लक्ष्मण कांबळे यांनी 15 दिवसात 3 पक्ष बदलले। सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांचा राजीनामा, गणेश वानकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। वानकर यांनी कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म लावून अर्ज दाखल केला याबद्दल अद्यापही सस्पेन्स कायम। अकोल्यामध्ये भाजपचे नाराज माजी नगरसेवक विजय इंगळे यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश, भाजपकडून 4 टर्म नगरसेवक असताना भाजपने ऐन वेळेस तिकीट नाकारल्यानं कापल्यानं विजय इंगळे नाराज, तर पक्षासोबत गद्दारी केलेल्या विजय अग्रवालांच्या हातात भाजपची सूत्र असल्याचा विजय इंगळे यांचा आरोप। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 81 मध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे उमेदवार रिंगणामध्ये, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोहिनी धामणे तर मनसेकडून शबनम शेख यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईतील 12 उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्र, वेळेच्या आतमध्ये येऊनही अर्ज स्वीकारले न गेल्यानं पत्र, वेळेच्या आतमध्ये येऊन पैसे भरल्याची पावती मिळूनही कागदपत्र घेतली जात नसल्याची ही तक्रार। 12 उमेदवारांचे तक्रार घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये ठिय्या। मागाठाण्याच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप शिवसेना आमने सामने, भाजपकडून निशा परुळेकर यांना उमेदवारी तर शिवसेनेच्या शेखर शेरेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। मीरा भाईंदरमध्ये वॉर्ड क्रमांक 12 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक निशा नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज भरला। ढोल ताशाच्या गजरामध्ये अगदी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला। मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये मनसेकडून रेश्मा तपासे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, मनसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जल्लोषात रेश्मा तपासेंनी उमेदवारी अर्ज भरला। मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून महेश शिंदे यांची उमेदवारी अर्ज दाखल, तर ढोल ताशाच्या गजरामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जल्लोष। ठाण्याच्या वागळे इस्टेट या ठिकाणी महायुतीमध्ये बंडखोरी, भाजपचे वागळे विभाग मंडळाचे अध्यक्ष निलेश लोहाते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रभाग क्रमांक 18 मधून 4ही उमेदवार शिवसेनेने दिल्यानं लोहाते नाराज असल्याची माहिती। तर ठाण्यामध्ये आम आदमी पार्टीच्या 26 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला। ठाण्यामध्ये उत्तर भारतीय प्रदेश असलेल्या ठिकाणी सर्वात जास्त आम आदमी पार्टीने उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। एकनाथ शिंदेच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उमेदवारी अर्ज, तर शरद पवार गटाचे उमेदवार मशाल चिन्हावरती निवडणूक लढवणार। प्रभाग क्रमांक 18 मधून विक्रांत घाग, मधुकर होडावडेकर, प्राची घाडगे, स्नेहा नांगरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 74 जागांसाठी 749 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल। महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या माजी महापौर ललित कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। ललित कोल्हे हे बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये कारागृहात असून कारागृहातून ते निवडणूक लढवणार। पिंपरी चिंचवडमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल, पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भाजपच्या चेतन भुजबळ यांना पोलिसांनी नकार दिला। प्रवेश नाकारल्यानं पोलीस आणि चेतन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष विजय बांदल यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल। स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव भाजपात पक्षप्रवेश करत असून भाजपकडून उमेदवारी दाखल केल्याची विजय बांदल यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे निवडणुकीच्या रिंगणामध्ये, राजेंद्र दानवे यांचा छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल। शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिंदेच्या शिवसेनेत एकाच प्रभागातून 2 उमेदवार अरुण दळवी आणि माजी नगरसेवक अनिल कोकिळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, तर कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचं लक्ष।
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाऊजाई जालना महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे आणि सुशीला भास्कर दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी हलगीच्या ठेक्यावर यावेळेस ताल धरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवारांकडून इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर जल्लोष। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एमआयएम उमेदवारांचा फटाके फोडून जल्लोष। नागपूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून थेट स्मशान घाटावरती उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आला। योगेश गुंदाडे आणि योगेश गुंदाडेंची मुलगी कृतिका गुंदाडे यांना उमेदवारी अर्ज, तर योगेश गुंदाडेंच्या आईचे अंत्यसंस्कार पार पडत असताना दोघांनाही देण्यात आला एबी फॉर्म। मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळामध्ये शोककळा। मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर। प्रभाग क्रमांक 22 मधून जावेद पठाण यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिळालं होतं तिकीट। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या टीकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे दुःशासन आणि दुर्योधन आहेत, ममता बॅनर्जींची टीका। 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती सांगली पोलीस अलर्ट मोडवरती। पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी। रत्नागिरीमध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध आरटीओची मोठी मोहीम, तर आरटीओकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून चौकशी। रायगड जिल्ह्यामध्ये जड अवजड वाहनांवरती वाहतूक बंदी। 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आदेश लागू। नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना। राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल। राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येणार, राज्य सरकारचा निर्णय।